आजकालची 15 वर्षाची मुले हातात मोबाईल घेऊन पबजी आणि फ्री फायर सारखे गेम खेळतात. पण त्याच वयाच्या असताना शिवछत्रपतींनी किल्ला जिंकला आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधले म्हणून त्याला तोरणा असे नाव दिले. हातात तलवार आणि मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी तोरणा कसा जिंकला जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. जय शिवराय. मी प्राची क्षीरसागर पाटील आणि तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इतिहास स्वराज्याचा, इतिहास शिवशंभूराजांचा या यूट्यूब चॅनलवर. मावळच्या दरीत 15 वर्षाचा शुभा डोक्यात वेळ घेऊन बसले होते की मी स्वराज्य मिळवीन, 5 अजगरांच्या विळख्यातून माझी दौलत मी सोडवीन ही आकांक्षा शुभाराजे त्या मुठभर पोरांपुढे बोलत होते. तोफा, दारुगोळा, पैसा आणि फौज शुभापाशी किती होती? चिमूटभर. मोगल सुलतान 3-3 लाख फौज उभी करू शकत होते. आदिलशहाचे बळ पाऊण लाखापेक्षा कमी नव्हते. कुतुबशहा बळाने तितकाच होता. फिरंगी, गोवेकर आणि सिद्दी यांनी आपल्या बलाढ्य आरमाराने पश्चिम समुद्र बांधून टाकला होता. शिवाय त्यांची सैन्य होतीच. सर्व किल्ले, सर्व महाराष्ट्र सुलतानांनी गिळलेला होता. कुठे शुभा आणि कुठे त्याची ती पोरं सोरं. एका तोफ्याच्या एकाच सरबत्तीत हा पोर खेळा आसमंतात उडू शकला असता. विजयनगरच्या 9 लाख फौजेचा चुराडा 4 तासात उडाला. तेथे शुभाचं काय? ही शिवराय म्हणत होते, माझे स्वराज्य मला हवे, स्वातंत्र्य दौलत मी उभा करीन. शुभाराजे आपल्या दोस्तांसह दऱ्याखोऱ्यात खलबते करीत होते. एखाद्या जुन्नर देवळात, कधी जंगली जाळी जंगलात भवानी पुढे बसून, तर कधी तळघरात बसून गुप्त कारस्थाने रचित होते. शुभाराजांच्या या नितांत निष्ठा होती की ते म्हणे, हे तिचेच कार्य आहे, तीच आपल्या हातून हे करून घेत आहे. निष्ठेशिवाय आणि कष्टाशिवाय राज्य आणि विद्या प्राप्त होत नसते. परमेश्वरावर नितांत श्रद्धा व अविचलित अचूक प्रयत्न एकत्र आले की शिवभारत आपोआप निर्माण होऊ लागते. आता सर्वजण उत्सुक झाले होते उड्या टाकायला. आपल्या ताब्यात एक तरी बळकट असा किल्ला असावा असे त्यांना वाटत होते. तोरणा हा गड निवडला. कानखोऱ्यातील हा गड आहे. खूप उंच उंच. तोरणा इतका उंच गड जणू तोरणच. तोरणा जसा उंच तसा रुंदही. गडाला 2 माची आहे, झुंजार माची आणि बुधला माची. तोरणा गडाची उंची समुद्र सपाटीपासून 4606 फूट आहे. झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल कडे आहेत. माचीवरून गडाखाली उतरण्यास एक वाट आहे, परंतु ती इतकी भयंकर अवघड आहे की स्वर्गाची वाटही इतकी अवघड नसेल. या दृष्टीने स्वर्गाला ती वाट फारच जवळची आहे. महाराष्ट्रातला अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंक्तीत तोरण्याचा मान पहिला लावावा. तोरणा शुभाच्या डोळ्यापुढे होता. याचे कारण तो उत्कृष्ट होता हे तर होतेच, पण बादशहाचे या गडाकडे अगदी दुर्लक्ष होते. गडावर धड शिदबंदी नव्हती. पहारे, तोफा, दारुगोळा, गस्ता वगैरे काही व्यवस्था धड नव्हती. शुभानी आणि मावळ्यांनी एके दिवशी एकदम खोऱ्यात उतरून किल्ल्यात प्रवेश केला. गडाचा कब्जा घेतला. बिनीच्या दरवाजावर भगवा झेंडा फडफडू लागला. शिनगार चौकीवर मावळ्यांचे पहारे बसले. तोरणा स्वतंत्र झाला. प्रतिपदेची चंद्रलेखा 350 वर्षाच्या वाद्यपक्षानंतर आज उगवली. नगाऱ्याचा आवाज आणि हर हर महादेवाची ही गर्जना सह्याद्रीच्या हृदयात घुमली आणि स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली.